भेंडीची भाजी तर तुम्ही अनेकदा खाल्ली असेल मैत्रिणींनो, पण ही आज जी भेंडीची भाजी आपण बनविणार आहोत ती थोड्या वेगळ्या पद्धतीने मी बनविणार आहे, जेणेकरून सर्वांना आवडणार. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर हे बघा, इथे मी अर्धा किलो भेंडी घेतली. भेंडी छान स्वच्छ धुवून घेतली अगोदर आणि त्यानंतर कोरड्या कॉटनच्या रुमालने पुसून घेतली, कारण भेंडीमध्ये अजिबात ओलावा नाही राहिला पाहिजे, त्यामुळे भाजी जी ना चिकट होते. त्यामुळे पुसून घ्यायची कोरड्या फडक्याने आणि त्यानंतर अशी मी बारीक बारीक कापून घेतली. त्यानंतर आता आपण ही जी भेंडी आहे ना मॅरिनेट करूया. तर त्याकरता मी थोडीशी हळद टाकलं किंचितचं आणि त्यानंतर अर्धा छोटा चम्मच मीठ टाकलं आणि मी त्यानंतर इथे टाकत आहे 2 छोटे चम्मच बेसन आहे आणि 1 ते 1.5 छोटा चम्मच यामध्ये मी तांदळाचं पीठ टाकत आहे. अर्धा छोटा चम्मच जिरा पावडर सुद्धा मी यामध्ये ॲड केलेला आहे. तर आपण यामध्ये तिखट नाही टाकायचं आहे, कारण आपल्याला भाजी आपण जेव्हा फोडणी देतो तेव्हा आपल्याला हिरव्या मिरच्याचा वापर करायचा आहे. तर हे सर्व साहित्य टाकून आपण ही भेंडी जी आहे ना मॅरिनेट. तर बघा, आपण ही भेंडी जी आहे ना छान मिक्स करून घ्यायची हातानेच, म्हणजे सर्व मसाला भेंडीला छान असा लागेल. आणि हे सर्व मिक्स केल्यानंतर आपल्याला साधारणतः 5 मिनिटं हे झाकून ठेवायचं आहे. त्या अगोदर यामध्ये आपण थोडा अर्धा लिंबाचा रस पिळूया. तर हे बघा, यामध्ये मी अर्ध्या लिंबूचा रस टाकत आहे. जर तुमच्याकडे लिंबू नसेल ना, किंवा जर तुम्हाला लिंबू टाकायचं नसेल तर तुम्ही आमसूल पावडर असते ना ते सुद्धा यामध्ये टाकू शकता. आमसूल पावडर अर्धा चम्मच टाकायचं. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं. लिंबू आणि आमसूल पावडर टाकण्याचा एकच उद्देश आहे की भाजीला थोडंसं आंबट चव येते, खूप छान चव येते. आता 5 मिनिटं आपण ते झाकून ठेवलं. चला आता आपण नेक्स्ट प्रोसिजर करूया. तर एका कढईमध्ये मी साधारणतः 1 ते 1.5 छोटा चम्मच तेल टाकलेलं आहे. हे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम जी आहे ना मीडियम ठेवायची. आता आपण जी मॅरिनेट केलेली भेंडी होती ना ती यामध्ये छान अशी आपण शॅलो फ्राय करून घ्यायची आहे. आणि ही भेंडी जेव्हा आपण कढईमध्ये टाकतो, म्हणजेच तेलामध्ये टाकतो ना, तर टाकल्याबरोबर आपल्याला हे मिक्स नाही करायचं आहे चम्मचनी. थोडा वेळ ही भेंडी कढईमध्ये तशीच राहू द्यायची मीडियम फ्लेमवरती. आता तुम्ही म्हणाल की एकदम चम्मचनी मिक्स नाही केलं की भेंडी खालून जळेल वगैरे, असं काही होणार नाही, अजिबात होणार नाही. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि 2 मिनटं असंच ठेवायचं. तर हे बघा 2 मिनटं झालेली आहे. आता आपण भेंडी थोडी मिक्स करून घेऊया, म्हणजे खालची भेंडी वर आणायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, आता ही जी भेंडी आहे ना तेलामध्ये आपल्याला 5 ते 6 मिनटं शॅलो फ्राय करून घ्यायची आहे. हे बघा, म्हणजे भेंडी जी आहे ना छान अशी मोकळी होईल. हे बघा, तुम्ही बघू शकता, अजिबात चिकट नाही आहे भेंडी, छान इथे मोकळी झालेली आहे भेंडी. तर ऑलमोस्ट आपल्याला ही जी भेंडी आहे ना इथेच अर्धी शिजलेली आहे, अर्ध्यापेक्षा जास्त इथेच शिजलेली आहे. आता आपण ही भेंडी साईडला काढून ठेवायची आहे. तर हे बघा, खालून काही जळालेली नाही आहे, भेंडीनी कढई सोडलेली आहे. हे बघा, आणि बेसन आणि जे आपण तांदळाचं पीठ यामध्ये टाकलं होतं मॅरिनेट करण्याकरिता, ते पीठ सुद्धा भेंडीमध्ये छान असं मुरलेलं आहे, मिक्स झालेलं आहे छान असं, तुम्ही बघू शकता. आता त्याच कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं. त्यानंतर यामध्ये मी टाकलेलं आहे तेल. चांगलं गरम झालं की यामध्ये आपण टाकूया अर्धा छोटा चम्मच जिरा. चांगला तडतडला की त्यानंतर आपण टाकूया 1 छोटा चम्मच अद्रक लसण. अद्रक लसणाची मी पेस्ट नाही केलेली आहे. अद्रक लसण मी छोट्या खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं. अशा पद्धतीनं जर टाकलं ना आपण भाजीमध्ये ठेचलेलं अद्रक लसूण, तर त्याची टेस्ट खूप छान वाटते. आपण पेस्ट करून ठेवतो ना फ्रीजमध्ये, तर त्याची टेस्ट थोडी कमी होते. आता प्रत्येकाच्या इच्छेनुसार आहे, पण मी तर पेस्ट अजिबात करून ठेवत नाही. मी असं वेळेवरच अद्रक लसण ठेचून घेत असते किंवा मग किसणीने किसून घेत असते. कढीपत्ता सुद्धा मी यामध्ये टाकला.
सर्व तेलामध्ये छान परतून घेतल्यानंतर मी इथे टाकलेले आहे 6 ते 7 हिरव्या मिरच्या, कारण आमच्याकडे थोडी झणझणीत तिखटच भाजी आवडते. तुमच्याकडे जर तिखट कमी खात असतील ना, किंवा मग लहान मुलांसाठी तुम्ही बनवत असाल तर थोड्या हिरव्या मिरच्या कमी टाकायच्या. एक कांदा घेतलेला आहे मोठा, बारीक चिरून घेतलेला आहे. भेंडीच्या भाजीमध्ये कांदा थोडा जास्त असला ना की भेंडीच्या भाजीची चव खूप छान येते. हिरव्या मिरच्या आणि कांदा थोडा परतून घेतल्यानंतर मी एक टमाटर टाकलेला आहे इथे. टमाटर सुद्धा आपण थोडा मऊ शिजवून घेऊया. आपल्याला गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे. त्यानंतर मी इथे टाकलं थोडीशी हळद आणि चवीनुसार थोडं मीठ आणि तिखट. आता आपल्याला मीठ आणि हळद आहे ना थोडं कमी टाकायचं आहे. याचं कारण म्हणजे आपण मॅरिनेट करण्याकरता हळद आणि मिठाचा वापर केला होता, त्यामुळे आपण जेव्हा फोडणी देतो ना भाजीला तेव्हा थोडं कमी प्रमाण घ्यायचं. थोडीशी हळद, थोडंसं मीठ टाकलं आणि त्यानंतर अर्धा छोटा चम्मच मी यामध्ये तिखट टाकलेलं आहे. फार जास्त मसाले न टाकता सुद्धा भाजी खूप अप्रतिम होते. तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. तर हे बघा, सर्व छान मिक्स केल्यानंतर आता आपल्याला ही भाजी ऑलमोस्ट शिजलेलीच आहे. फक्त 2 मिनिटं मंद आचेवर ठेवायचं आहे. तर हे बघा, भाजी आपली तयार झालेली आहे खाण्यासाठी. वरून थोडी मी कोथिंबीर टाकलेली आहे. तर चला गरमागरम भाजी आपण सर्व करूया. ही भाजी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता किंवा पोळीसोबत खाऊ शकता, पण पोळीपेक्षा ना भाकरीसोबत ही भाजी अप्रतिम लागते. तुम्ही नक्की ट्राय करा एकदा या पद्धतीने. तर संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल मनापासून तुमचे धन्यवाद. आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी किचन विथ मनीषा. सोबतच साईडला बेल आयकॉन असते ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार आणि सर्व रेसिपीज तुम्ही चांगल्या पद्धतीने बघू शकणार. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली ना तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत, कुटुंबियासोबत. हे बघा, गरमागरम भाजी इथे तयार झालेली आहे. आणि तुमचे मत कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. छान छान कमेंट करा. हे बघा, आणखी काही तुम्हाला रेसिपी बघायची असेल तर त्यासुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट रेसिपी सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे, बघायला अजिबात विसरू नका. आणि त्यासाठी सबस्क्राईब करा मराठी किचन विथ मनीषा. हे बघा, भाजी आपली इथे तयार झालेली आहे. तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही केव्हा बनवताय अशा पद्धतीने ते सुद्धा कमेंट करून सांगा. तर बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत स्वस्थ राहा, मजेत राहा आणि छान छान हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी बनवा. तुम्ही खा आणि तुमच्या परिवाराला सुद्धा, कुटुंबियांना, मुलांना खिलवा. आणि स्वस्थ राहा, नेहमी हेल्दी राहा, हसत राहा. बाय बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे, सी यू टुमॉरो.